भारतीय रिपब्लिकन पक्ष व महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने डोणगाव ते मेहकर तहसीलवर पैदल मोर्चा। प्रतिनिधी भानुदास पवार। नमस्कार, मी महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये भाग्यश्री आपले स्वागत करते। भारतीय रिपब्लिकन पक्ष व महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने डोणगाव ते मेहकर तहसीलवर पैदल मोर्चा काढण्यात आला। राज्य शासनाकडून दिव्यांग व विधवा महिलांना 1500 रुपये मिळत होते, परंतु 5 ते 6 महिन्यापासून त्यांना एकही हप्ता मिळाला नाही। त्याकरिता संजय गांधी निराधार, अपंग, श्रावणबाळ निराधारांचे व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी डोणगाव येथून 21 जुलै रोजी मेहकर तहसील कार्यालयाकडे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष व महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या वतीने पैदल मोर्चा दिलीप भाऊ गायकवाड व देविदास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। परंतु नायब तहसीलदार नालटे साहेब व शिराडे मॅडम लिपिक हे स्वतः डोणगाव येथे पोलीस स्टेशनच्या ग्राउंडमध्ये येऊन त्यांनी मोर्चामध्ये पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून अपंग, निराधार, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार यांच्या अडचणी सोडण्यासाठी आश्वासन देऊन मेहकर तहसीलमध्ये घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यात आल्या। त्यावेळी देविदास मोरे, भानुदास पवार, महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन मेटांगडे, रज्जाक शहा, नंदूभाऊ साखरकर, गजानन कटारे, अशोकभाऊ सपकाळ, अशोकराव मानवतकर, विष्णू पाटील, नितीन गवई, निंबाजी गिरे, सुमित्रा धांडे, मनीषा मेत्रे, देविदास मोरे, घोटके टीचर, सचिन शिंगणे आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते। भेटूया पुढील बातमी सत्रात। नमस्कार। यांना आजपर्यंत लाभ मिळालेला नाही आणि माननीय तहसीलदार साहेब हे बोलतात की आम्ही डीबीटी करू व केवायसी तुम्ही करा आणि याच्यानंतर पुढीलचा लाभ मिळेल, पुढच्या महिन्यात लाभ मिळेल असे नायब तहसीलदार साहेब पोलीस स्टेशनला येऊन साक्ष। जिल्हा अध्यक्ष गजानन पाटील मेटांगडे या ठिकाणी आपण आपल्या संघटनेच्या वतीने व रिपब्लिकन पार्टी पक्ष याच्या वतीने असा दिव्यांग, अपंग, निराधार, संजय गांधी निराधार, श्रावणबाळ या सर्व गोरगरीब जनतेसाठी आपण या ठिकाणी दिव्य आंदोलन मेहकर तहसील येथे नेणार होतो। परंतु मेहकर तहसीलचे नायब तहसीलदार या ठिकाणी नालट साहेब तसेच लिपिक शिराळे मॅडम या ठिकाणी आल्या आणि या सर्व गोरगरीब मायबापाच्या जनतेच्या सर्व समस्या त्यांनी या ठिकाणी सॉल्व केल्या आणि या ठिकाणी त्यांनी सांगितलं की या सर्व गोरगरीब मायबापाला आमच्या सोबत आणा, आम्ही ताबडतोब करून देतो म्हणून सर्व समस्याचं त्यांनी निरसन केलं।